प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. 40 वर्ष शासकीय सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या अजय कुमार सर्वगौड यांचा नामोल्लेख मंत्री नितेश राणेंनी केलाय. त्यांच्या कार्याची दखल घेत जाहीर व्यासपीठावरून तळवणीतील जहाज बांधणी भूमिपूजन कार्यक्रमात सत्कार केलाय. तळवणीतील जहाज बांधणी भूमिपूजन कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांचे सन्मान करण्यात आले होते. यावेळी मंत्री नितेश राणेंनी सूत्रसंचालकाला अजय कुमार सर्वगौड यांना आमंत्रित करण्यास सांगितलं. यावेळी सर्वगौड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विकासात्मक कामात त्यांनी घेतलेल्या मेहनतीची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचं सांगत भाषणादरम्यान राणेंनी त्यांचे विशेष आभार मानले. डॉक्टर भानुलेकरजी, आमचे सर्वगौडजी, हे सगळी जे आमची ही टीम आहे, जे तसे बॅकएंडमध्ये काम करतात, त्यांना नाव पण घ्यायला आवडत नाही, पण ह्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो. कारण का आपल्या इकडे जमिनी घेणं किंवा जमिनीच्या प्रकल्पांसाठी जमिनी मिळवणं हे तसं सोपं नाही. लोक लवकर विश्वासच ठेवत नाही. कशाला मागायला आले जमीन, पहिला प्रश्न तसा आहे. पण त्याच्यातून पण जसा ह्यांच्यासारखे लोक असतात जे सिंधुदुर्गाच्या विकासासाठी, आज विचार करा, ह्या बोट बनवण्याच्या कारखान्यासाठी आपली स्वतःची जमीन डॉक्टर भानुलेकरजीने या जोया मरीन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, आपल्या जोया मरीन सर्व्हिसेससाठी आपल्याला दिलं. म्हणून आपल्यासाठी किती मोठं काम हे आमच्या डॉक्टर निलेश भानुलेकरजींनी केलं. आपण सगळ्या जणांना विनंती आहे, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. आणि म्हणून या निमित्ताने मी परत एकदा सगळ्या जणांचे मी आभार मानेन की आज या भूमिपूजनच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित झालात. या प्रकल्प हा तुमचा प्रकल्प, हा कोणाच्या एकाचा वैयक्तिक नाही, तुमच्या सगळ्यांचा प्रकल्प आहे. आणि म्हणून काम करत असताना, प्रकल्प उभा होत असताना कुठेही ह्यांना कुठलीही मदत लागली तर आपण कृपया ह्यांना द्यावी, आपलं म्हणून द्यावं. कुठे हे लोक चुकले तर सांभाळून घ्या आणि मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करा. शेवटी उद्या त्या बोट कारखान्यामध्ये आपलीच मुलं कामं करणार आहेत. म्हणून कोणीही ह्या निमित्ताने, कोणी पेटवापेटवी करण्यासाठी या निमित्ताने कोणी आलं, त्यांना कुठेही घरामध्ये थारा देऊ नका आणि आपल्या हक्काचा हा प्रकल्पाला तुम्ही मदत आणि सहकार्य करा, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न समोर असतानाच मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं भाग्य मिळालं. माझ्या कार्याची दखल घेत स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तळवणे इथं आयोजित जहाज बांधणी उद्योगाच्या भूमिपूजन सोहळ्यात मंत्री नितेश राणेंनी जाहीर व्यासपीठावर नामोल्लेख करत सत्कार केला. निवृत्तीनंतर अधिकाऱ्यांना विस्मरणात ढकललं जातं, मात्र सेवानिवृत्त होऊनही सातत्यानं मिळणारा हा मान सन्मान पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो, अशा भावना अजय कुमार सर्वगौड यांनी व्यक्त केल्या.